आज खालापूर तालुक्यातील इरसारवाडीवर थरकाप उडविणारी घटना घडली आहे। आज धो पाऊस पडत आहे। सोसाट्याचा वारा, पाऊस आणि धुक्याची चादर ज्याने समोरचे दिसत नव्हते असे वातावरण निर्माण झाले होते। या वातावरणातच पर्यटक इरसारवाडीवर होते। ते युवक घाबरले होते आणि रस्ता चुकले होते। पुढे पाय टाकावा तर दरड, त्यामुळे अपघाताची शक्यता, त्यामुळे त्यांना मदतीची गरज होती। त्यांनी जागचे हलायचे नाही असे ठरवून त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होत नव्हता। शेवटी त्यांनी 112 नंबरवर फोन करून मदतीची गरज व्यक्त केली आणि चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी स्थानिक पोलीस कमलू पारधी, निखिल मालुसरे, कौस्तुभ कुंभार, आविष्कार पाटील, गाव पोलीस पाटील यांच्या मदतीने ठाणे येथील 2 युवक निखिल शिंदे वय वर्ष 20 आणि तन्मय शिंदे वय वर्ष 16 राहणार ठाणे चंदनीवाडा यांना सुरक्षित खाली उतरवून आणले। 19 जुलै 2026 रोजी इरसारवाडीच्या दुर्घटनेला 3 वर्षे पूर्ण झाली। ही आठवण देणारी घटना ताजी असताना असा प्रसंग समोर आल्याने पोलिसांची तारांबळ झाली होती। चौक येथील 2 तरुण निखिल मारुसरे आणि स्वप्नील सोनटक्के हे घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते। कौस्तुभ कुंभार हा तरुण आविष्कार पाटील याला घेऊन इरसारवाडीवर मदतीसाठी गेला। सर्वांशी संपर्क झाल्याने हा रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत कमी वेळात आणि कुशलतेने पार पडले। सर्वांचा जीव भांड्यात पडला। कमळू पारधी वय वर्ष 80 फक्त। 19 जुलै 2023 रोजी घडलेल्या दुर्घटनेत कमळूदादा याच्या कुटुंबातील 5 सदस्य काळाआड गेले, तरीही नेहमीच प्रत्येक शोध कार्यात निस्वार्थ मदत करत असतात। तसेच पावसाची तमा न बाळगता गडावर पोहोचून कौस्तुभ कुंभार व सहकारी यांच्यासह 2 पर्यटकांना सुखरूप घेऊन आले। चौक सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी कमलू पारधी, कौस्तुभ कुंभार, आविष्कार पाटील यांचा सन्मान केला। आता माझं नाव निखिल शिंदे आणि माझा भाऊ तन्मय शिंदे। आम्ही ईश्वरगड या फोर्टवरती गेलेलो ट्रॅकसाठी आणि मग तिथे गेल्यानंतर वरती एकदम असे धुकं वगैरे आलेले, जोरदार पाऊस वगैरे आलेला। तर आम्हाला काय असं समजत नव्हतं, तर आम्ही तात्काळ 112ला कॉल केला। तर इथे चौक पोलीस स्टेशनमधून तिथे जे साहेब होते संदीप शिंगोटे सर करून, त्यांनी तात्काळ आम्हाला फोन करून मदतीसाठी लोक पाठवले। तिकडचे स्थानिक लोकांना पण बोलवलं आणि फाउंडेशनमधून पण तिकडून लोक आले आणि आम्हाला ते लोकांनी तिथून असं वाचवलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।